नमस्कार, मी कोल्हापूरची अन्नपूर्णा. आजचा व्हिडिओ खरं तर काहीतरी वेगळा आहे. तो म्हणजे स्वयंपाक सोडून आजचा असणारा दीप अमावस्येचा दिवस. दीप अमावस्या ही का साजरी केली जाते हे बहुतेक जणांना माहिती नाही. मलाही याच्या आधी माहिती नव्हतं. म्हणून वाटलं की आज हे सर्वांसोबत शेअर करावं, की आजची पूजा आपण का करतो व कशासाठी करतो हे सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊयात याच्या मागची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं. तर एके दिवशी काय घडतं, त्या सुनेला न सांगता कोणालाही न कळता ती घरातील एक पदार्थ खाऊन टाकते. त्याच्यानंतर तिला भीती वाटते म्हणून ती सगळा आळ उंदरावरती टाकते. तर मग तिला वाटतं की आता आपण वाचलो बाबा, उंदरावरती आळ टाकलं. हे सर्व उंदीर मामा ऐकत असतात. त्यांना असं वाटतं की मी तरी खाल्लं नाही, पण मग माझ्यावरती आळ कशासाठी घेतला? पण आता याचा बदला तर मला घ्यावाच लागेल. म्हणून उंदीर मामाने त्या रात्री सूड घेण्याच्या हेतूने त्या सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. तिची ती चोळी पाहून पाहुण्यांना खूप लाजिरवाणे वाटले. तसेच घरातील सर्व सासू आणि दीर वगैरे तिला खूप बोलू लागले. त्याच्यामध्ये तिची खूप फजिती झाली. सासूदिरांनी केलेली निंदेमुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आले. सुनेला तर त्यांनी घरातून बाहेर हाकलून दिलं. पण तिची रोजची एक दिनचर्या असायची. ती रोज दिवे घासायची, त्यांना दिवाबत्ती करायची, त्यांना हळदी कुंकू वाहायची, तसेच खडीसाखरेचा नैवेद्यही दाखवायची. पण आता तिला घरातून बाहेर काढल्यामुळे हे सर्व तर बंद पडलं. पुढे जाऊन याच दिवशी म्हणजे आषाढी अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून घरी येत होते. त्याने झाडाखाली मुक्काम टेकला. त्यांच्या निदर्शनास असे आले की गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवणास काय केले आहे, कशी कशी पूजा झाली, हे सर्व गप्पा गोष्टी चालल्या होत्या. सर्व मित्रमंडळी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगत होते. त्याच्यात राजाचा घरचा दिवाही सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभागी कोणीच नाही. मी दरवर्षी दिव्यांचा मुख्य राजा असायचो. माझा थाटच वेगळा असायचा, पण यंदा काहीतरी वेगळंच घडलं आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय बरं? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला. आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून तिने उंदरांकडे सर्व ढकलून दिले. हे बघताच उंदरांनी बदला घ्यायचा म्हणून तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू व दिराने निंदा केली. घरातून तिला हाकलवून दिले. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनेभावी पूजा करत असे. जिथं असेल तिथं खुश असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला आहे बघ. आता घडलेला सर्व प्रकार हा राजाने श्रवण केला आणि त्यांच्या निदर्शनास असे आले की आपले सून याच्यामध्ये अपराधी नाही. घरी पोहोचताच त्यांनी प्रत्यक्षरित्या चौकशी केली आणि तिला सन्मानासहित घरी आणण्यात आले. तिच्या आयुष्यात आलेला उजेड हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात यावा यासाठी लहान मुलांना आजच्या दिवशी कणकेचे दिवे करून ओवाळले जाते, जेणेकरून त्यांना कोणाचीही नजर लागू नये आणि त्यांच्या आयुष्यातील अंधार हा असाच दूर व्हावा.